महाराजांची कथा आहे। जे स्वामी समर्थ महाराज आज माझ्याकडून वधून घेतील ते मी तुमच्यापुढे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक प्रति अक्कलकोट सुरगाणा प्रति अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रगट दिवस चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले। पण प्रगट स्वामी महाराज झाले सर्वांना माहिती आहे। काही जण म्हणतात स्वामींची जयंती आहे, पण स्वामींची जयंती नसती, कारण की स्वामींचा जन्म नाही झालेला आहे। नाही जन्म, नाही नाम, नाही कोणी माता पिता, त्याला माता भी नाहीये पिता भी नाही, त्याचा जन्म भी नाही, तो प्रगट झालेला आहे, तो ब्रह्मांड नायक आणि तो स्वामी समर्थ आहे। स्वामी समर्थ महाराजांचा अवतार होण्यापूर्वीच्या दोन कथा आहे। एक कथा आहे उद्धवाने उद्धार केला। हा उद्धव जेव्हा लाकडं तोडायला गेला तेव्हा एकदा स्वामींचा उद्धार झालेला आहे। आणि दुसरा उद्धार आपले स्वामी सूत त्यांना स्वामींनी दाखवलेला माझा पहिला अवतार बाल रूपामध्ये मी पंजाब क्षेत्रामध्ये पहिला अवतार प्रगट केलेला आहे। जे स्वामी समर्थ रूप आपण नाट्य रूपांतर मध्ये आपल्या समोर सादर करत आहोत त्या स्वामी समर्थांना इथं घेऊन यायचंय। कारण की ज्या स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आहेत त्या प्रत्येक भक्ताला समजाव्या म्हणून आपल्या प्रति अक्कलकोट सुरगाण्यामध्ये आपण स्वामींचं नाट्य रूपांतर दाखवत असतो। आज आपल्या मठामध्ये स्वामींचा प्रगट दिन आपण साजरा करतो, कारण की आपल्या मठाला एकूण 25 वर्ष पूर्ण होत आहे आणि 25व्या वर्षी आपण स्वामींचा हा मोठ्या उत्साहात प्रगट दिन साजरा करतो। तो ब्रह्मांड नायक आपल्या मठामध्ये आलेला आहे आणि प्रति अक्कलकोट म्हणून विराजमान झालेला आहे। त्या ब्रह्मांड नायकासाठी आपण सर्व स्वामी भक्त या मठामध्ये जमलो आहोत। हा ब्रह्मांड नायक प्रत्येक भक्ताकडे लक्ष देऊन आहे आणि त्या ब्रह्मांड नायकाचं प्रत्येक भक्तावर लक्ष आहे। आणि ते पहा स्वामी महाराज आले तर एकदा सर्वांनी भजन करायचंय, स्वामी नाम घ्यायचे। स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ब्रह्मांड नायक बाल रूपामध्ये इथं प्रगट झालेले आहे। स्वामी महाराज बसलेले होते आणि स्वामी सूत स्वामींजवळ येऊन बसले होते। स्वामी सूताने समोर बसायचंय, त्या मुलाला थोड्या बाजूला घेऊन दोन्ही गुडघ्यावर स्वामी सूत बसलेले होते।
2 मिनिट स्वामी सुत, तुम्ही गुडघ्यांवर बसा. जसं समोर बसलेले होते महाराजांकडे बघत होते. स्वामी महाराज मी कसं सुंदर हास्य निर्माण करत होते. स्वामी सुताला महाराज बोलताय, अरे माझ्या सुता, आता माझी ध्वज उभार, आता हा संसार त्याग कर, सर्व सोड. स्वामी महाराज एवढे शब्द बोलले, स्वामी सुताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. स्वामी सुतांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की मला आता स्वामींचे चरण सोडवायला लागत आहे. हा ब्रह्मांड नायक आता मला दुरावतोय, मला आता अक्कलकोट मध्ये यायला नाही लावत आहे. स्वामी सुत दोन्ही हाताने डोळे चोळू लागले. महाराजाचं सुंदर हसत होते. महाराजांनी आपला उजवा हात स्वामी सुताच्या डोक्यावर ठेवला. अरे स्वामी सुता, आम्ही कुठे गेलो नाही. अरे मुंबईला आमचा मठ उभार, आमची ध्वजा फडकव, तुला आम्ही आमचं बाळ मानतोय, आम्ही तुला आशीर्वाद देतोय. त्या मठामध्ये जो कोणी भक्त येईल त्याची इच्छा पूर्ण करेल. आम्ही जेव्हा हा देह त्यागू ना तेव्हा आम्ही त्या मठामध्ये असू. हा आशीर्वाद स्वामी महाराज स्वामी सुताला देत होते. पण स्वामी सुतांच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते. स्वामी पासून दूर जायचंय, हा ब्रह्मांड नाही का आपल्याला दुरावा निर्माण करतोय, हे मनामध्ये त्यांच्या चित्र उभं राहिलेलं होतं. स्वामी महाराज उभे राहिले आणि कंबरेवर हात ठेवून स्वामी सुतांनी त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. तेव्हा स्वामी सुताला स्वामी महाराज सांगताय, माझ्या पोटावर हात फिरव. स्वामी सुत स्वामी समर्थ महाराजांच्या पोटावर हात फिरवताय आणि हात फिरवत असताना हात थांबला आणि त्यांचं मन एक स्थिर झालं. मागचा जन्म आठवू लागला स्वामी सुतांना. मागच्या जन्मामध्ये हे स्वामी सुत विजय सिंग म्हणून जन्माला आलेलं ते पंजाब प्रांतात हस्तिनापूर राज्यामध्ये तिथून 24 किलोमीटरवर रस्ता असलेलं शेहेखेडी ग्राम या गावामध्ये हे आपले स्वामी सुत जन्माला आले होते. विजय सिंग म्हणून तिथं गणपती मंदिरात जात होते. त्यांना आता सर्व आठवतंय. स्वामी महाराज मागचा जन्म आठवून देत आहे. एक असा प्रसंग आहे त्या ठिकाणी. हे विजय सिंग या खेडी ग्रामामध्ये जात असताना त्यांना मित्र नव्हते, कोणी त्यांच्यात खेळत नव्हतं, म्हणून यांनी गणपतीला आपला मित्र बनवलेलं होतं. ते रोज गणपतीच्या मंदिरात जात असे आणि तिथं गोट्या खेळत असे. आता गोट्या खेळत असताना 2 जोडीदार तरी लागतात, पण हे विजय सिंग यांनी गणपतीला आपला मित्र मानलेला होता. रोज 2 डाव मांडायचे आणि गणपतीला सांगायचं, अरे बाप्पा ये माझ्यासोबत गोट्या खेळ. आणि गणपतीचा डाव तेच खेळत असे. गोट्या उचलायचे, खेळायचे, असं रोजच चाललेलं होतं. घरामधून मान सन्मान नव्हता, लहान होता, कोणी विचारत नव्हतं. म्हणून मंदिरात जाऊन सने गणपतीला आपला मित्र आई बाप सर्व त्यांनी समोर दिलं होतं. एक दिवस गणपती बाप्पा पुढे बसले, बाप्पा किती दिवस अशी परीक्षा पाहणार, आता तरी ये, एक डाव तरी माझ्यासोबत गोट्या खेळ. माझ्यासोबत मित्र खेळत नाही, मला मन मोकळं करता येत नाही, माझ्यासाठी सर्वस्व तू आहे बाप्पा. आणि गणपती बाप्पाकडे हे विजय सिंग आता रडू लागले होते, डोळ्यातून अश्रू निर्माण झाले होते. गणपती बाप्पा या विजय सिंगाकडे पाहताय. आता तो दिवस जवळ आलेला होता, चैत्र शुद्ध द्वितीया. या दिवशी हे विजय सिंग परत त्या गणपतीच्या मंदिरात गेले. गणपतीला सांगताय, आज तुला यावं लागेल, माझ्यासोबत खेळावं लागेल. त्यावेळेस सांगत असताना ती व्यथा फार देखली होती. विजय सिंग जेव्हा आवाज देत होते ना,
त्यांचं एकरूप हे गणपतीशी झालेलं होतं आणि गणपती बाप्पाला सुद्धा त्या ठिकाणी वाटू लागलं होतं की माझ्या विजयसिंगसाठी आता मला जावं लागणार आहे. त्यावेळेस स्वामीसूत गणपतीला विनंती करत होते आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. त्या दिवशी स्वामी महाराज बाल रूपामध्ये गणपतीच्या रूपामधून प्रगट झाले आणि विजयसिंग बरोबर गोट्या खेळू लागले. हा स्वामींचा पहिला प्रगट दिन. हे बालरूप स्वामींचं हे कथेमध्ये फार ठिकाणी त्याची लिखाण झालेलं आहे. पण जेव्हा आपण स्वामी सुतांची आरती ऐकतो, छेले गाडी अवतर छेले खेडे ग्रामी अवतरला असे, त्या आरतीमध्ये याचा अर्थ लिहिलेला आहे. हा छेले खेडे ग्रामामध्ये अवतरलेला आहे. हे स्वामी सुतांच्या चरित्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. हे स्वामी सुतांनी केलेलं आहे. त्यांना स्वामींनी स्वतः अनुभव दिलेला आहे. मागच्या जन्माच्या स्मृती सगळे आठवून दिलेल्या आहेत त्या स्वामी सुतांना. स्वामी सुतांसमोर या विजयसिंगांसमोर स्वामी समर्थ बाल रूपामध्ये प्रगट झालेले आणि त्यांच्याबरोबर गोट्या खेळतात ते. हा स्वामींचा पहिला अवतार तिथं सुरुवात झालेली. स्वामींनी तिथं विजयसिंग बरोबर गोट्या खेळून सने बालपणात भरपूर लहान मुलांबरोबर आनंद लुटला स्वामी समर्थांनी. आणि तिथून स्वामी महाराज परत गुप्त झाले. महाराज कर्दळी वनामध्ये फिरत होते, नृसिंह सरस्वती अवतारामध्ये फिरत होते. महाराजांची अवतार होणार होता हे विधीने लिहून ठेवलेलं होतं. पण स्वामी महाराज कसे प्रगट होणार परत याचं लिखाण आधीच होऊन गेलेलं होतं. नृसिंह सरस्वती अवतारांनी समाधी घेतली होती. त्या समाधीमध्ये त्यांना वारुळाने पूर्ण भरून टाकलेलं होतं. आता ह्या ठिकाणी लाकूड तोड्याची कथा सुरू होती. स्वामींचा दुसरा अवतार. स्वामी महाराज नृसिंह अवतारातून तिथं वारुळाच्या रूपामध्ये बसलेले होते. वारुळाच्या रूपामध्ये बसलेले असताना सर्व विधीने लिहून ठेवलं होतं. स्वामींच्या लीला लिहून ठेवलेल्या होत्या त्या ठिकाणी. हा उद्धव नावाचा लाकूड तोड्या जंगलाकडे गेलेला होता. सर्व झाडांकडे बघत होता, जंगलामध्ये फिरत होता. इकडे बघायचं सर्वीकडे. वर आपली मान होती, सर्व झाडांकडे लक्ष होतं. आज कोणतं झाड तोडावं आणि त्याचे लाकडं विकावे, 2 पैसे भेटतील, हाच मनामध्ये विचार होता. मनामध्ये विचार असताना त्याला एक तेजपुंज मोठं झाड दिसू लागलं. त्याने पाहिलं हे झाड फार जुनं दिसतंय. हे झाड जर मी आज तोडलं तर मला भरपूर पैसे मिळतील. म्हणून हा लाकूड तोडा त्या झाडाजवळ गेला आणि त्या झाडावर चढू लागला. झाडावर फांदी तोडू लागला. फांदी तोडता तोडता त्याच्या हातातली कुऱ्हाड निसटली आणि ती स्वामींच्या मांडीला लागली. लाकूड तोड्या खाली उतरला, कुऱ्हाड उचलायला जाऊ लागला आणि जिथे कुऱ्हाड पडली तिथं रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. लाकूड तोड्या त्या ठिकाणी घाबरला. चिरकांड्या त्या वारुळातून उडत होत्या. हा लाकूड तोड्याच्या रक्ताच्या चिरकांड्या उडताय म्हणून थोडा घाबरला आणि त्या वारुळाची माती बाजूला करू लागला. आणि पाहतो तर साक्षात स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले आणि तिथं उभे झाले. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। उद्धार उद्धार हो गेला माणसाचं पुण्यात्मा झाला उद्धार हो गेला माणसाचं पुण्यात्मा झाला उद्धवाने उद्धार हो गेला माणसाचा उद्धार झाला उद्धवाने उद्धार हो गेला माणसाचा पुण्यात्मा झाला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। उद्धवाने सर्व वारुळ तो बाजूला करू लागलेला होता आणि स्वामी महाराज तिथं साक्षात प्रगट झालेले रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या त्या स्वामींच्या मांडीमधून ते रक्त निघत होतं आणि हा उद्धव त्या स्वामींच्या मांडीला स्पर्श करतोय जिथं स्वामींना ती उद्धवाची कुऱ्हाड लागलेली आणि स्वामींच्या मांडीवर जिथं कुऱ्हाड पडली तिथं जखम झाली हा उद्धव दचकला महाराजांपुढे हात जोडू लागला क्षमा मागू लागला स्वामी क्षमा स्वामी महाराज सुंदर असं स्मिताचं हास्य निर्माण करतात अरे उद्धवा तुम्ही आमचा उद्धार केलेला आहे या समाधीत आम्ही लीन झालेलो होतो या समाधीतून आम्हाला बाहेर यायचं होतं आम्हाला प्रगट व्हायचं होतं अरे आम्ही तुझी वाट पाहत होतो आणि आज तो दिवस जवळ आलेला आहे उद्धव स्वामींकडे बघतोय स्वामींना जखम झालेली हा ब्रह्मांड नाही तिथं उभा आहे आपल्याकडून कुऱ्हाड लागलेली आहे आपल्याकडून काहीतरी पाप झालेले आपल्याकडून काहीतरी चूक झालेली आहे स्वामींकडे क्षमा मागतोय हा उद्धव उठला आणि स्वामींच्या आजूबाजूला जाऊ लागला पाला पाचोळा बघू लागला आणि तिथून थोडा पाला घेतला स्वामींच्या मांडीला लावू लागला स्वामींच्या मांडीवरचं रक्त आता तिथं थांबलेलं होतं हा उद्धव स्वामींकडे बघतोय स्वामी महाराज त्याच्या डोक्यावर हात ठेवताय त्याला पुनर्जन्म आठवताय उद्धवाला सर्व दिसतंय श्रीपाद वल्लभांच्या अवतारामध्ये सुद्धा मी स्वामींबरोबर होतो नृसिंह सरस्वती अवतारामध्ये सुद्धा मी स्वामींबरोबर होतो आणि माझ्यासाठी स्वामी समर्थ महाराज साक्षात प्रगट झालेले हे त्याला दिसतंय स्वामी मी इतका भाग्यवान आहे स्वामी महाराज स्वामी फक्त मान हलवताय हा उद्धव स्वामींना तळमळून सांगतोय महाराज आता मी हा संसार सोडतोय मी तुमच्या चरणांबरोबर तुमच्या सोबत राहतोय महाराज त्याला सांगताय अरे आता मी भारत भ्रमण करणार आहोत भारत भ्रमण झाल्यावर आम्ही अक्कलकोट निवासी होणार आहोत आपली भेट अक्कलकोटला होणार उद्धव म्हणतो स्वामी महाराज तुम्हाला सोडायची इच्छा नाही होत या चरणांजवळ राहावं तुमच्या चरणांची सेवा करावी स्वामी महाराज अशी मनातून तीव्र इच्छा होती स्वामी म्हणतात दोन्ही हाताने उद्धवाला उभं करताय अरे उद्धवा योग्य वेळेस अक्कलकोटला येशील तू आमच्या चरणांची सेवा करशील आता मला भारत भ्रमण करायचंय आणि स्वामी महाराज तिथून निघून गेले
उद्धव आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत पुसत आपल्या घरी गेला. महाराजांचं भारत भ्रमण सुरू झालेलं होतं. महाराज तिथून हिमालयामध्ये गेले. हिमालयामध्ये स्वामी महाराज हिमालयामध्ये बसलेले होते आणि एक चिनी जोडपं तिथं स्वामींची थट्टा करू लागले होते. महाराजांकडे बघत होत. अरे हा कोण आहे? हा दिगंबर अवस्थेत बसलेला आहे, अंगावर कपडे नाही आणि स्वामींची थट्टा करू लागले. हे चिनी जोडपाता स्वामींची थट्टा करू लागलेलं होतं. महाराज आपल्या समाधीमध्ये होते. हा चिनी जोडपाता अजून हास्य मजाक स्वामींची करू लागले होते. स्वामींनी नेत्र उघडले आणि हे चिनी जोडपाकडे बघू लागले. ह्या चिनी जोडप्यामध्ये असा प्रकार निर्माण झाला, जी स्त्री होती तो पुरुष झाला, जो पुरुष होता तो स्त्री झाला. महाराजांनी दोघांचे अवयव बदलून टाकले होते. त्या ठिकाणी त्यांना जाणवू लागले होतं की आपलं काहीतरी चुकलं. हे साधे सुधे पुरुष नाही, त्यांना आपली आता चूक कळू लागली होती. दोघं एकमेकाकडे बघू लागले होते. दोघ जण स्वामी जवळ गेले. आम्हाला क्षमा करा, आमच्याकडून चूक झाली. महाराज आम्ही चुकलो. महाराजांनी त्यांना क्षमा करून दिलं. परत तो स्त्रीचा पुरुष झालेला तो परत स्त्री झालेला, जी स्त्री पुरुष झाली ती परत स्त्री होऊन गेली. दोघांना स्वामींनी आशीर्वाद दिला. स्वामी महाराज तिथून हरिद्वारला गेले. हरिद्वारला स्वामी महाराज प्रत्येक भक्ताला भेटत होते. त्या हरिद्वारला स्वामी महाराज गेलेले असताना एक माणूस स्वामींची थट्टा करत होता. अरे हा बैरागी कोण फिरतोय? आणि स्वामींची थट्टा करू लागलेला होता. आणि काही काही जण स्वामींच्या चरणावर येऊन नतमस्तक होते, स्वामींचा आशीर्वाद घेत होत. आणि हा दलिंद्री माणूस स्वामींची थट्टा करत होता. स्वामी महाराज एक शब्द बोलले नाही त्या ठिकाणी. असंख्य लोक गोळा झालेले होते त्या ठिकाणी. आणि महाराज त्या माणसाला एवढंच बोलले, अरे काल गाय कापली तू, एका गायीला मारलं, अरे गो हत्या पातक आहेस तू. सर्व लोक रागात पाहू लागले. त्याला कळून चुकलं, मी ज्या गायीची हत्या केलेली आहे ते स्वामींना कसं ठाऊक, हे तर कोणाला माहित नाही. स्वामी रागात त्याच्याकडे बघू लागले आणि तो स्वामींची दयावया क्षमा मागू लागला. महाराज बोलले, पापी माणसा, अरे गो हत्या करतोस आणि आमची थट्टा करतोस इथे. स्वामी मला क्षमा करा, स्वामी चूक झाली, स्वामी क्षमा करा. स्वामी महाराज बोलू लागले, कुठे ती गाय? तो स्वामींना त्या गायीजवळ घेऊन चालला. असंख्य स्वामी भक्त स्वामींच्या मागे जाऊ लागले. त्याने ज्या ठिकाणी गाय मारलेली होती तिथून माती तो बाजूला करू लागला. ती माती मृत अवस्थेत ती गाय तिथं पडलेली होती आणि तो गायीच्या अंगावरची माती बाजूला करू लागला. महाराज बोलले, अरे तुला काही अक्कल आहे का? गो हत्या करतोस. ज्या गायीला आम्ही घेऊन फिरतो, दत्तरूपी गाय आमच्या सोबत असते. 33 कोटी गाय मध्ये देवता असतात आणि त्या गायीची हत्या तू करतोस. स्वामी महाराज मला मुक्त करा, या गो हत्येतून मला मुक्त करा. आणि स्वामी महाराजांचं एक असं होतं अक्कलकोट मध्ये, महाराज भक्तांनी किती चुका केल्या पण महाराज त्या भक्तामध्ये काहीतरी चांगलंच बघायचे. त्याच्यामध्ये काय वाईट आहे हे कधीच स्वामी बघत नसते, पण त्याच्यामध्ये एखादं चांगलं जो वर्तन असतं ना, स्वामी महाराज जवळ घेत असते. एकदा कृष्ण आणि अर्जुन फिरायला निघाले होते. फिरायला जात असताना दोघ जण जात होते. एक कुत्रा मरून पडलेला होता. तेव्हा कृष्णाने एवढंच सांगितलं, हा काय? तेव्हा अर्जुन वर्णन करू लागला की काना, हा कुत्रा मरून पडलेला आहे, याच्यातून दुर्गंध येतोय. आता त्याच्यातून इतका वास येतोय की त्या कुत्र्याजवळ आपण थांबणं शक्य नाही. त्याचं शरीर हे पूर्ण कुजून गेलेलं आहे, त्याच्यात आता अळ्या पडलेल्या आहे. कृष्ण हसले
आणि सांगितलं, अरे अर्जुना, तू त्या कुत्र्यामध्ये सर्व वाईट गुण मला सांगितले, पण तू त्याचे दात बघितले का? अर्जुन दात बघू लागला, तेव्हा कृष्ण बघू लागले, त्याचे दात किती चमकताय. कृष्ण सांगतात, अरे एखादी व्यक्ती वाईट असली तर त्याच्याबद्दल वाईट गुण आपण कधीच बोलायचे नसतात. त्या व्यक्तीमध्ये चांगले गुण कोणते ते गुण आपण शोधायचे असतात. आपण जर त्या व्यक्तीला वाईट गुणामध्येच जर शोधत राहिलो तर ती व्यक्ती कधी सुधरत नसते. त्याच्यामध्ये एक तरी चांगला गुण असतो, तो चांगला गुण आपण घ्यायचा असतो. जर तो कुत्रा मरून पडलेला आहे, तिचा शरीर सोडून गेलेलं आहे, त्याच्यातून दुर्गंध येतोय, पण त्याचे दात किती सुंदर आहे, त्याचे दात किती चमकत आहे. जर आपला दुश्मन जरी असला, त्याच्यात जरी दुर्गुण असले, पण त्याच्यामध्ये गुण कोणते चांगले, त्या गुणांकडे पाहून त्याच्याशी मैत्री करावी, हे कृष्ण अर्जुनाला सांगत होते. तसंच स्वामी महाराज या अक्कलकोटमध्ये येणाऱ्या भक्तांकडे बघत होते आणि त्या भक्तांमध्ये कोणते चांगले गुण आहे की माझा भक्त त्या गुणांमध्ये माझ्या जवळ आलेला आहे, तो मला शरण आलेला आहे. म्हणून स्वामी महाराज असंख्य स्वामी भक्तांना क्षमा करत असे. अक्कलकोटमध्ये महाराजांनी हरिद्वार मधून पूर्ण भ्रमण केलं, रामेश्वर पर्यंत, कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत स्वामींनी भ्रमण केलं आणि नंतर ते अक्कलकोटला आले. आणि अक्कलकोट मध्ये आल्यावर हे पहिल्यांदा खंडेरावाच्या मंदिराजवळ बसलेले होते. आणि जेव्हा खंडेरावाच्या मंदिराजवळ बसले, तिथं 2-3 यवन आले आणि ते यवन स्वामींची थट्टा करू लागले होते. अरे हे कोण बैरागी बैठा आहे? आणि ते स्वामींची थट्टा करून स्वामींजवळ आले आणि 4 जण एकमेकांमध्ये बोलू लागले, अरे इतकी मजाक लेते हैं आपण, हे कोण बैरागी आहे अपने गाव में? तर त्या यवनांनी आपल्याकडे चिलीम होती, ती चिलीम पोकळ होती, तिच्यामध्ये काहीच नव्हतं, आणि ती स्वामींच्या हातामध्ये दिली आणि बोलू लागले, स्वामी जी चिलीम पिओगे क्या? महाराज बघू लागले, हा क्यों नहीं, हम चिलीम पिएंगे. आणि स्वामींनी त्याच्या हातातली चिलीम घेतली. चिलीम घेतल्यावर स्वामींनी आपल्या मुखाशी लावली आणि धुराचा लोंढा त्या चिलीम मधून निघू लागला. हे जे यवन होते स्वामींकडे बघत राहिले, स्वामींना पोकळ चिलीम दिली, त्या चिलीम मध्ये काही नाही. अरे हा चमत्कारी पुरुष दिसतोय, ही साधारण व्यक्ती नाही. या यवनांनी स्वामींपुढे पहिल्यांदा नतमस्तक त्या अक्कलकोटमध्ये खंडेरावाच्या मंदिरापुढे राहिले. ही अवतारी पुरुष कोणीतरी आपल्या समोर बसलेला आहे याची त्यांना जाणीव झाली. स्वामी आम्ही क्षमा करतो. स्वामी बोलू लागले, मजाक मत करो, कौन किसी हालत में किसी रूप में आ जाता है समझता नहीं. स्वामी महाराज आपले शब्द बोलत होते, यवनांना पस्तावा आलेला होता, स्वामींपुढे क्षमा मागत होते. स्वामी महाराज बसलेले होते आणि हे यवन आता विचार करू लागले होते, अरे हे तो बाबा जो बैठे हे 4 दिन से ऐसे बैठे, इन्होंने कुछ खाना ही नहीं खाया है. तेव्हा ते तिथून निघाले आणि चोळप्पा महाराजांच्या घरी गेले. चोळप्पा महाराजांना सांगू लागले, चोळप्पाजी गांव में एक सत्पुरुष है, आप वहां पे चलो. चोळप्पा महाराजांना हे यवन सांगू लागले आणि चोळप्पा महाराज अंगावर उपर टाकून आता महाराजांकडे निघाले होते. महाराज खंडेरावाच्या मंदिराजवळ त्या वट्यावर बसलेले होते आणि चोळप्पा महाराजांची वाट पाहत होते. आणि चोळप्पा महाराज थोड्याच वेळात स्वामींजवळ येत आहे आणि स्वामी महाराज जोरात म्हणतात, अरे चोळ्या, आम्हाला जेवायला देणार का नाही? अरे आम्ही तुझी वाट पाहतोय. आणि चोळप्पा महाराजांना कळून चुकलं, हे सत्पुरुष साधे सुधे नाही, हे माझे गुरु आहेत. आणि त्यांना कळून चुकलं की माझं नाव या स्वामींना कसं माहित झालं. आणि त्यावेळेस चोळप्पा महाराज स्वतः साक्षात स्वामी समर्थांना आपल्या घरी प्रथमदा अक्कलकोटमध्ये घेऊन गेले. आणि तो अक्कलकोटचा दिवस आपल्यासाठी अक्कलकोटचा प्रगट दिन म्हणून आपण ह्या मठामध्ये साजरा करतो. स्वामी महाराज
ह्या पृथ्वी तलावर प्रगट झालेले आपल्या भक्तांसाठी झालेले आहे. स्वामी महाराज फक्त भक्तांना देण्यासाठी आलेले. अक्कलकोटला स्वामी महाराज असताना ते प्रत्येक भक्ताला एकच सांगायचे, माझ्याकडून मागा, मी देण्यासाठी आलेलो आहे, मी घेण्यासाठी आलेलो नाहीये. महाराज अक्कलकोटला असताना मी वारंवार एकच गोष्ट सांगायचो प्रत्येक प्रवचनामध्ये, की स्वामी महाराज फक्त एका लंगोटीवर आलेले होते. स्वामी महाराजांपर्यंत कुठले दागिने नव्हते, अंगावर वस्त्र नव्हतं, दिगंबर अवस्थेमध्ये होते, फक्त एक लंगोटी घालत होते स्वामी महाराज. अनेक राजे स्वामींसमोर येत होते. स्वामी महाराज त्या राजांना सांगायचे, अरे तुझ्यासारखे असंख्य राजे मी माझ्या लंगोटीत निर्माण करतो, हे स्वामी महाराज सांगत असे. त्या ब्रह्मांड नायकाला तुमचं काहीच नकोय. त्या ब्रह्मांड नायकाला तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा आणि तुमचे 2 हात हे तुम्ही द्या. तो तुमच्यासाठी येऊन बसलेला आहे, तो देण्यासाठी आलेला आहे, घेण्यासाठी नाही. आपण नवस करणारे कोण? तुम्हाला मी सत्यनारायण करल, मी तुम्हाला हे देईल, तुम्ही देणारे कोण? हे सर्व निर्माण करणारा तोय. ते जे हातामध्ये गोटी ठेवता तो ब्रह्मांड आहे, ते भक्ताला दर्शवत आहे, हे ब्रह्मांड माझ्या हातामध्ये, तू काय मला देणार? जे ब्रह्मांड मी निर्माण केलेलं आहे त्या ब्रह्मांडात तुम्हाला काय देणार आहे? म्हणून स्वामींना सांगायचं, होऊनीच तुम्हा घरचे तुम्हा काय देऊ स्वामी, मी तुमच्या घरचा आहे, तुमच्या घरचाच आहे, तर तुम्हाला काय देणार आहे? हे सर्व तुम्ही निर्माण केलेले स्वामी महाराज. त्यांच्या समोर जाताना एकच सांगा, महाराज मी तुमच्या दरबारात का आलेलो आहे तुला माहित आहे, तुझ्या दरबारात आलेलो आहे तुला माहित आहे स्वामी महाराज, माझ्या डोक्यात काय विचार चाललेले स्वामी महाराज हे तुम्हाला ठाऊक आहे, मग तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, मला काहीच नको, बस तुमचा आशीर्वाद पाहिजे. तो आशीर्वाद घेतला ना, सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील, काहीच सांगायची गरज नाही. कारण तो ब्रह्मांड नायक मनात एक एक गोष्ट ओळखत असतो, त्याला काहीच सांगायची गरज नाहीये. जेव्हा तुम्ही दरबारामध्ये येतात, आपले चरण टाकता ह्या दरबारामध्ये, तेव्हाच तो ओळखून घेतो की माझ्या भक्ताला कशाची गरज आहे. म्हणून स्वामींपुढे आपली यादी मोजत नाही बसायची, फक्त एवढंच सांगायचं, स्वामी महाराज बस तुमचा आशीर्वाद असू द्या, तुमच्या आशीर्वादाने माझ्यामध्ये सर्व आहे स्वामी महाराज, बस तुम्ही मला सोडून जाऊ नका, तुमचे चरण माझ्या मस्तकापुढे कायम राहू द्या, हे चरण तुमच्या मस्तकापुढे, तुमच्या चरणांपुढे झुकू द्या, बस तो ब्रह्मांड नायक तुमच्या सोबत आहे. तो तुम्हाला कधीच खाली हात पाठवणार नाही. कारण की आपल्या दरबारामध्ये असंख्य स्वामी भक्त रडत आले आणि स्वामींनी त्यांना हसतच पाठवलं. त्यांच्या झोळ्या इतक्या भरून दिल्या का ते म्हणता, आज आमचं जे काही आहे ते या स्वामी महाराजांमुळे. असे असंख्य स्वामी भक्त आहे आणि त्यांच्या दरबारात यायला सुद्धा नसीब लागतं, कोणी येत नाही. त्या ब्रह्मांड नायकाच्या दरबारात यायला नसीब लागतं. असंख्य तुमच्याकडे पैसा असू द्या, तुम्ही प्लॅन करा, मला मंदिरात जायचंय, स्वामींचं दर्शन करायचंय, पण त्यांची इच्छा नसेल ना, त्यावेळेस अडचण येणार, तुम्ही येऊ शकणार नाही. आणि त्याला जर बोलवायचं असलं, तुमच्या खिशात रुपया नसू द्या, तो तुम्हाला बरोबर त्याच्या दरबारापर्यंत आणणार, तो स्वामी समर्थ महाराज. महाराज प्रत्येक वेळेस अक्कलकोटला सांगत असायचे, माझ्या इच्छेशिवाय या अक्कलकोटमध्ये कोणी पोचत नाही, माझी इच्छा होईल तेव्हाच तो माझ्या दरबारात येईल, माझ्या वटवृक्षाच्या छायेत येईल, हे स्वामी महाराज वारंवार अक्कलकोटला सांगायचे. म्हणून आजही जो स्वामी भक्त स्वामींपर्यंत पोचतो तो त्यांच्या इच्छेने पोचतो. आज तुम्ही दरबारात आलेले आहात, तुमच्या इच्छेने नाही आले, तर त्यांच्या इच्छेने आले आहात, त्यांच्या आशीर्वादाने आला, हा त्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही या दरबारात पोचलेले. त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. काही म्हणतात आम्ही देवाला मानत नाही, तुम्ही देवाला मानत नाही, पण देवाने तुम्हाला मानलं हे समजा. आणि ज्या दिवशी तो तुम्हाला मानणं सोडेल त्या दिवशी तुमच्या दारापुढे गर्दी असाल, पण ती गर्दी पाहायला तुम्ही नसाल. म्हणून देवाला मी मानत नाही हा मनामध्ये अहंकार कधीच आणू नका. तो आहे म्हणून आपण आहे, त्याची श्रद्धा आहे, त्याचा विश्वास आहे, म्हणून आपण रोज फिरतोय, तो श्वास घेतोय, तो प्रत्येक रूपाने आपल्या बरोबर आहे. आपण कधी कधी म्हणतो की देव माझ्या सोबत आहे का नाही, मी देवाजवळ इतके नारळ वाहिले पण अजून कसा मला पावत नाही, असे असंख्य काही काही स्वामी भक्त सांगतात. मी मंदिरात आलो, पाया पडल्या, पण मला अजून काही तसा अनुभव आला नाही. कारण प्रत्येकाला अनुभव घेण्याची एक दृष्टी वेगळी आहे. कारण की प्रत्येक जण पिक्चर बघतो, पिक्चर मध्ये लगेच देव पावतो,
15 मिनिटात का 10 मिनिटात देव लगेच त्याच्यावर प्रसन्न होतो, वारा येतो, लगेच घंटे वाजतात, लगेच त्याला देव दिसतो. इथं कोणता घंटा वाजणार नाही, इथं तुमचं तुम्हालाच भेटणार आहे. तुमचे कर्म जसे असत तसा देव तुमच्या जवळ येणार आहे. म्हणून देवाची भूमिका ही पिक्चर प्रमाणे बघू नका, कारण प्रत्येकाला एक सवय, पिक्चर मध्ये गेल्यावर जसं ते देवाकडे मागताना तो बाहेर निघाला काजून काय अनुभव आला नाही, तसं होत नाही. पिक्चर वेगळा आहे, आपला आयुष्याचा पिक्चर वेगळा आहे. कारण की देव जरी आपल्या जवळ नसतो ना, आपल्याला जे आजूबाजूचे लोक सांगता ना, तो मोठा अनुभव तो देवाच्या रूपाने सांगतात. कारण की एक गुरु होते, आपल्या शिष्यांना सांगितलं जंगलातून काही लाकडं तोडून आणा. सर्व शिष्य लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये गेले आणि समोरून एक हत्ती येत होता. तो हत्ती पिसाळलेला होता आणि जोऱ्यात पळत सुटत येत होता. त्याला पाहून हे आश्रमातले सर्व शिष्य घाबरले. अरे तो हत्ती येडा झालेला आहे, तो आपल्याला हल्ला करेल, म्हणून सर्व शिष्य तिथून पळून गेले. पण त्याच्यातला एक शिष्य असा होता, तो हत्ती समोर राहिला आणि मनामध्ये भाव निर्माण करू लागला का माझा देव मला वाचवायला येईल. तो हत्ती आला, त्याला उडवून निघून गेला आणि बाकीचे शिष्य सांगत होते अरे बाजूला हो, बाजूला हो, तो हत्ती आला. पण हा म्हणायचा की मला माझा देव वाचवायला. त्याला बाकीच्या शिष्यांनी उचललं आणि आपल्या गुरुजवळ दिलं. गुरूंनी त्याला बरं केलं. मग त्यांनी मनामधलं शंका होती, त्यांनी आपल्या गुरुला विचारलं, गुरुजी तुम्ही म्हणता देव आहे, देव प्रत्येक ठिकाणी मध्ये, देव कणाकणामध्ये, मग मी त्या हत्तीमध्ये देव बघितला होता, म्हणून मी त्याच्या समोर उभा होतो. मला तो हत्ती काहीच करणार नाही, कारण की मी त्याच्यामध्ये देव बघत होतो. तरी त्यांनी मला मारलं आणि मला उडवून निघून गेला. गुरु सांगू लागले देव कणाकणामध्ये आहे, ही खरी गोष्ट आहे. तो हत्तीमध्ये देव बघितला, ही सुद्धा खरी गोष्ट आहे. पण त्या कणाकणामध्ये देव या शिष्यांमध्ये सुद्धा आहे, तू त्यांच्यामध्ये तो देव बघितला नाही. कारण की हे शिष्य, हे तुझे गुरुबंधू तुला सांगत होते अरे बाजूला हो, बाजूला हो, तो हत्ती येतोय. तेव्हा देवच त्यांच्या मुखातून तुला सांगत होता, तुला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, ते तू बघितलं नाही. म्हणून आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये आपल्याला संकटाच्या वेळेस जे मार्गदर्शन करतात ते देवाने कणाकणातून पाठवलेले भक्तच आणतात, त्यांच्या मुखातून तो आवाज निघतो. आपल्याला संकट वेळेस मार्गदर्शन करणं त्यावेळेस त्या देवाने पाठवलेला देवदूत असतो. आपण त्याला रोज बघतो, आपला मित्रच आहे, आपल्या जवळची मैत्रीण आहे, म्हणून आपण त्याला देवरूपामध्ये बघत नसतो. पण संकटाच्या वेळेस तो जे मार्गदर्शन करतो तो आपल्याला देवाने पाठवलेली समस्याचं निवारण करण्यासाठी एक देवदूत असतो. ही स्वामी सेवा अशीच चालू राहणार. सर्व स्वामी भक्तांची इच्छा अशाच पूर्ण होणार. या आपल्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराज प्रति अक्कलकोट रूपाने इथं प्रगट झालेले. आज प्रगट दिनाच्या दिवशी असंख्य स्वामी भक्त आपल्या मठामध्ये आलेले आहेत, स्वामींचं दर्शन घेत आहे. आणि आपल्या मठामध्ये जे मंगेश जठारे ज्यांनी द्राक्षाची आरस केली, तर 2 मिनिटे त्यांनी इथे येऊन उभं राहायचंय.